अच्छा, कुळथाचं पिठलं करते. काय काय टाकलंस त्याच्यामध्ये? लसूण किती टाकलंस आपल्या? लसूण, कांदा, कढीपत्ता, मिरची आणि थोडंसं तेल याची फोडणी मारून घेतलीस. अच्छा, मग काय करणार तू? एक आता थोडंसं पीठ घेऊन कालवणार. किती नको ना वेळ करू, बाजूला घेणार मला काय माहिती. अच्छा, हे कुळथाचं पीठ टाकलंस. ओके, 2 मिनिटं. कालवायचं छानपैकी, मिक्स करायचं. असं पातळ किती पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये? किती चमचे? अंदाजाने टाकायचं. जितकं घट्ट हवं तर घट्ट, पातळ हवं तर पातळ. आपल्याला घट्ट लागतं. थोडीशी हळद. हळद, ओके. थोडासा हिंग. हिंग कशासाठी? थोडंसं अच्छा, त्रास होतो. थोडी करायची. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पीठ करायचं. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकायचं घट्ट त्याच्यामध्ये. करा व पातळ करा. साधारण 2 आपण किती घेतलं कुळथाचं पीठ? 3 चमचे. 3 चमचे कुळथाचं पीठ घेतलं फक्त 2 माणसांसाठी. ओके, आणि किती ग्लास पाणी टाकलं? 1.5 ग्लास. 1.5 ग्लास पाणी टाकलं. ओके. ते पीठ घट्ट होतं ना, आणि असं ढवळत राहायचं थोडं. वळत राहायचं, नाही तर गाळा गुठल्या होतात. अच्छा. आता हे किती वेळ असंच ठेवायचं? ते चांगलं शिजायला जाईल, त्याला कड येणार, उकळी येणार. अच्छा, उकळी येईपर्यंत. ओके, उकळी येईपर्यंत 5 मिनिटं ठेवायचं. त्याच्यामध्ये टाकायचं चवीपुरतं मीठ. आता मीठ टाकलं. ओके, चवीपुरतं टाकायचं. एक तसं आहे ना, म्हणून जरासं कोकम टाकायचं त्याच्यात. 1 कोक मसाले टाकायचं. 10 मिनिटं ना ते तयार होतं. भाजलेलं असतं ना कुळथाचं. हां, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही. 10 मिनिटात ते होऊन जातं. असं कड येऊन जातं ना. हां, असं उकळलं. आम्हाला घट्ट लागतं म्हणून आम्ही घट्टच केलं आहे. तुम्हाला कसं पाहिजे असं तुम्ही करू शकता. असं झालं ना. आता याच्यावर टाकायची कोथिंबीर. उकडी आल्याच्यानंतर कोथिंबीर. नाही, शेवटला. आपलं पिठलं तयार. असं चांगलं ना त्याला उकळी यायला द्यायची. पिठलं छान शिजतं आणि ते भाजलेलं असल्यामुळे थोडी जास्त वेळ लागत. 1-10 मिनिटात होऊन जातं. छानसं चव, त्याला वास, सुगंध पण सुटला ना छानसा. आली कशी बाकी